नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण। तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रीयन लूकचा आहे। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि पूजेसाठी मी तयारी करणार आहे। तर मोस्टली पूजा वगैरे म्हटलं की काय करतो आपण, काठापदराच्या साड्या वगैरे घालतो। तर असाच मी मराठमोळा लूक आज करणार आहे। ह्या अशा कपड्यांवरही पूजा केली जाऊ शकते, परंतु म्हणतात ना की घरातली लक्ष्मी आपण आहोत, तर आपणच जर प्रसन्न नसू तर काय, मग स्वतःला प्रसन्न करण्यासाठी स्वतःची तयारी करा आणि मनोभावे पूजा करा, असं माझं आहे। सो आज मी त्यासाठी महाराष्ट्रीयन लूक करणार आहे। तर चला मी कशी तयारी करते, कशा प्रकारे महाराष्ट्र। तर माझी साडी घालून झालेली आहे आणि आता हेअरस्टाईल करायची आहे। काठापदराची साडी म्हटलं की आंबाडा, बुचडा किंवा एखाद्या प्रकारचा बन किंवा जर लांब केस असतील तर त्यावर वेणी छान दिसते। तर मी आता माझ्या पद्धतीने आंबाडा बांधणार आहे। जास्त वेळ लागत नाही, हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात। मी नेहमी अशीच स्वतःची हेअरस्टाईल करून घेत असते जेव्हा कधी काठापदराची साडी वगैरे घालते तेव्हा। ज्यांना असे वाटतं की आपण केस मोकळे सोडल्यावर व्यवस्थित राहतील, ते केस मोकळेही सोडू शकतात। माझे केस दाट आहेत, सो केस मोकळे सोडले की मला काही कामं सुधरत नाहीत, होत नाहीत पटपट, म्हणून मी शक्यतो केस बांधूनच ठेवते। तर मी एक साधा सोपा असा आंबाडा बांधून घेणार आहे आज। बघा, तर मी आंबाडा बांधून घेतलेला आहे आणि काही त्याला अशा वेगळ्या पिना वगैरे लावणार नाही, क्लचर लावणार आहे। जर तुमचे केस रबरमध्ये बसत असेल तर तुम्ही रबरही लावू शकता। आंबाडा बांधून झालेला आहे। आता गजरा, जर तुमच्याकडे ताज्या फुलांचा गजरा असेल तो, किंवा मग आर्टिफिशियल गजरा असेल तो लावा, किंवा मग गुलाबाचे फुलं भेटतात आर्टिफिशियल, ते लावायचे, किंवा मग काय की शेवंतीच्या फुलांची वेणी असते ती अशी आंबाडा वगैरे बांधल्यावर लावायचं, खूप सुंदर वाटतं। तर मी जो माझ्याकडे आर्टिफिशियल गजरा आहे तो लावून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे आंबाडा व्यवस्थित झालेला आहे। आंबाडा बांधून घेतला, आता काय तर आपलं बेसिक मेकअप, स्वच्छ असं चेहरा धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी काय बॉडी लोशन, माझी बीबी क्रीम, पावडर, लिपस्टिक, काजळ, एवढंच मेकअप हे करणार आहे मी। जास्त काही फाउंडेशन वगैरे यूज करत नाही, नॉर्मल आपला बेसिक जेवढा मेकअप आहे तेवढा करून घ्यायचा आहे। वॅसलीन लावून घेतलेला आहे चेहऱ्याला। त्यानंतर काय करायचं आहे, थोडीशी तुम्ही जी क्रीम वापरता ती वापरा। मी फेअर अँड लवलीची बीबी क्रीम वापरते, तर ती घेतलेली आहे थोडीशी। ही जास्त घेतली ना तोंड असं भुरकट दिसतं, म्हणून नॉर्मली थोडीशी घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या सगळीकडे चेहऱ्याला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे। बघा, त्यानंतर आपलं पावडर थोडंसं, बरेच जण लॅक्मेचं कॉम्पॅक्ट पावडर वगैरे वापरता, मी नाही, मी आपलं जे आहे पॉन्ड्सचं तेच वापरते। विनाकारण कशाला चेहऱ्यावर पिंपल्स आणून घ्यायचे। पावडर वगैरे लावून घेतलेला आहे मी। आता मेन काय, सिंदूर, याच्याशिवाय तर पूर्ण लुक अपूर्णच असतो। ओला सिंदूर लावत असेल तोही चांगला दिसतो, जर कोरडं कुंकू लावत असेल ते, मी बऱ्याच वेळा कोरडं कुंकू लावते। आता लिपस्टिक, मी बोटावर घेऊनच लिपस्टिक लावते, कारण की माझी लिपस्टिक बऱ्याच वेळा माझी मुलगी प्रिशा वापरते, मग म्हणजे घेते ती खेळता खेळता मग लावते, म्हणून मग ती नको म्हणून मी बोटावर घेऊन व्यवस्थितरित्या लिपस्टिक अप्लाय करते। लिपस्टिक लावून झाली, आता थोडंसं काजळ, नॉर्मली बरेच जण आय शॅडो, आयलायनर, मस्करा काय काय वापरता, हे असं काहीच नाही, फक्त काजळ। हेवी मेकअप नाही, एकदम लाईट थोडासा मेकअप, आणि आपला चेहरा उठून दिसण्यासाठी चंद्रकोर। तो नेहमी काठापदराची साडी घातल्यानंतर माझी चॉईस असते ती चंद्रकोर टिकलीची। मोस्टली मी चंद्रकोर टिकल्याच लावते, किंवा आता ज्या कलरची साडी त्या कलरच्या टिकल्याही छान वाटतात, परंतु काठापदराच्या साडीवर मला चंद्रकोर आवडते। ही बघा, अशा प्रकारे मस्तपैकी मी चंद्रकोर लावलेली आहे। चंद्रकोर लावली, काजळ, लिपस्टिक लावले, फेस मेकअप झालेला आहे। आता काय राहिलं बरं, ज्वेलरी, राईट। मला आर्टिफिशियल ज्वेलरीची खूप आवड आहे, मला सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टिफिशियल ज्वेलरी आवडते।
माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे मंगळसूत्र आहेत आर्टिफिशियल ज्वेलरीचे. तर हे एक लॉंग एक, आणि माझ्याकडे मण्यांची ठुशी आहे, सोन्याची पण ठुशी आहे, परंतु हे काळं मंगळसूत्र जे आहे हे नथीचं नवीन निघालेलं आहे. सो ते मला आवडलेले खूप. काठापदराच्या साडीवर विशेषतः मी तेच घालते, तर घातलेलं आहे बघा. बऱ्यापैकी छान वाटते हे. आणि त्यासोबतच त्यावर सूट होतील असे कानातले घालायचे, झुमके घाला, किंवा मग जसे तुम्हाला साडीच्या रंगाचे जसे घालायचे तसे. माझ्याकडे हे मोत्याचे आहेत, सो मी हे मोत्याचे कानातले घालून घेते. साधं, सिंपल आणि सुंदर. आता काय राहिलं, बांगड्या. बऱ्याच जण काय करतात, काचेचा चुडा घालतात नेहमीसाठीच हातात. तर मी नाही, ट्युशन वगैरे घेत असल्यामुळे एखाद्या वेळेस मुलाला लागायची भीती वाटते वगैरे, म्हणून मी शक्यतो काचेच्या बांगड्या वापरत नाही, एक गोट वापरते. तर माझं ठरलेलं असतं की ज्या त्या साडीच्या रंगावरच्या बांगड्या घालायच्या. तर हे बांगड्या घातलेल्या आहेत. पूर्ण हा माझा लूक तयार झालेला आहे. आता काय राहिलं, नथ. मराठमोळा लूक आणि त्यावर नथ नाही म्हणजे कसं होणार? कितीही काही करा, नथ एकदम उठून दिसते मराठमोळा लूक केल्यानंतर. तर अशा प्रकारे बघा माझा हा मराठमोळा लूक तयार झालेला आहे. कसं वाटतंय? पदर घेतलाय आता, एकदम मराठी मुलगी. तर आता माझी तयारी तर झाली, मग आता काय करायचं? आता पूजेची तयारी बाकी आहे. प्रसन्न वाटते, छान वाटते. स्वतःला कधीतरी असं स्वतःच तयार व्हायचं, स्वतःसाठी सहज, सुंदर आणि सोपं. अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. तर आता लागलीच मी घाईघाईत पूजेची तयारी करून घेतली आहे, कारण बराच उशीर झालेला आहे. सगळं सामान अगोदर घेतलेलं आहे मी, नंतर सगळं हे करून व्यवस्थितरित्या पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे मी. जय महालक्ष्मी. मी पूजा दुपारच्या वेळेसच करून घेते, संध्याकाळी खूप घाई गडबड होते, त्यामुळे दुपारीच मी पूजा करून घेते. पूजा केली, त्यानंतर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वाहून कथा वगैरे वाचून घेतलेली आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कथा वाचून घेतल्यानंतर मी गणपतीची आणि देवीची आरती करून घेतलेली आहे. मनोभावे देवीची पूजा करून देवीकडे सुख समाधानाने शांतीची मागणी केलेली आहे. आणि जे माझे प्रियजन आहेत, जे माझे स्नेही आहेत, जे माझ्या सोबत नेहमी सतत खंबीरपणे उभे असतात, सपोर्ट करतात, त्यांच्यासाठीही देवीकडे मागणं मागितलेलं आहे. त्यांनाही सुखी, निरोगी आणि आनंदी आयुष्य दे. अशा प्रकारे देवीची आरती वगैरे करून घेतलेली आहे. आज दोन्ही देवी प्रसन्न होतील. एक म्हणजे मी स्वतः, जी की माझ्या स्वतःच्या घरची लक्ष्मी आहे, आणि एक लक्ष्मी माता. कसं आपण प्रसन्न तर सर्व काही प्रसन्न. त्यासाठी स्वतःला नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पूजा वगैरे झाली आणि फोटो काढायचा मोह आवरला नाही, तर मग मस्तपैकी मी फोटो काढून घेतलेले आहेत. तर माझा हा मराठमोळा लूक कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.